एक मूठ धान्य उपक्रमातून जैन गुरुकुलच्या चिमुकल्यांचे दातृत्व। श्रीमान भाऊसाहेब गांधी जन्मशताब्दी निमित्त सामाजिक उपक्रम। वालचंद शिक्षण समूहाचे भूतपूर्व सचिव श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून श्री एल्लथ पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा संचालित श्री दिगंबर जैन गुरुकुल बालक मंदिर प्राथमिक शाळा प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने संयुक्तरित्या एक मूठ धान्य हा सामाजिक उपक्रम संपन्न झाला। यामध्ये चिमुकल्यांनी धान्य देत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। यामध्ये एकूण 7 क्विंटल गहू व तांदूळ या स्वरूपाचे धान्य संकलित करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार काळे हे होते। या प्रसंगी स्काउटचे जिल्हा संघटक आयुक्त श्रीधर मोरे, स्काउट गाईड कार्यालयीन कर्मचारी बंडगर, लोकमंगल अन्नपूर्णा योजनेचे अध्यक्ष दीपाली कोठारी, संचालक श्री मारुती तोडकर, उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा झुंजुर्डे, बालक मंदिर विभाग प्रमुख विभावरी रणदिवे आदींची उपस्थिती होती। लोकमंगल अन्नपूर्णा योजनेचे संचालक मारुती तोडकर यांनी यावेळी बोलताना या उपक्रमाचं कौतुक केलं, तर स्काउटचे जिल्हा संघटक आयुक्त श्रीधर मोरे यांनी जैन गुरुकुलच्या चिमुकल्यांनी जमा केलेले धान्य म्हणजे दातृत्वाचे एक मोठे उदाहरण असल्याचे गौरवोद्गार काढले। मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी यावेळी बोलताना संस्थेचे भूतपूर्व सचिव श्रीमान भाऊसाहेब गांधी यांनी दाखवलेल्या उत्तम संस्कारांच्या वाटेवरून विद्यार्थ्यांची वाटचाल सुरू आहे व सामाजिक जाणीवेतून सेवाभाव जपत निराधार वृद्धांसाठी धान्य संकलन करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे असं प्रतिपादन केलं। हे संकलित केलेले धान्य लोकमंगल अन्नपूर्णा योजनेसाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले। या योजनेअंतर्गत लोकमंगल कडून निराधार वृद्धांना दररोज 2 वेळा मोफत डबा पुरवला जातो। या योजनेसाठी मदतीचा हात दिल्याबद्दल लोकमंगल फाउंडेशन कडून विठ्ठलाची मूर्ती व आभारपत्र देऊन प्रशालेचा सन्मान करण्यात आला। या उपक्रमासाठी गाईड कॅप्टन तृप्ती माणिक शेटे, स्काउट मास्टर प्रसन्न काटकर, कब मास्टर प्रीतम आवाने, फ्लॉक लीडर सुचिता झरेकर यांनी परिश्रम घेतले। स्काउट मास्टर जितेंद्र कुमार डहाळे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले।